जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. मुंबईमध्ये एक वेळ तुम्हाला नोकरी मिळून जाईल. एवढंच का तुमचा व्यवसाय सेट होऊन जाईल. पण सर्वात कठीण असतं ते म्हणजे तिथे स्वतःचं राहतं घर मिळवणं. राहतं घर सोडा, तिथे भाड्याने सुद्धा घर मिळत नाही. आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बाहेरचं अतिक्रमण लोंढेच्या लोंढे मुंबईमध्ये येत आहेत. घुसखोर, बांगलादेशी घुसखोर आणि झोपडपट्टीची वाढती समस्या, तिथले चालणारे इल्लीगल कामं आणि या सगळ्या धावपळीमध्ये तिथला जो मूळ रहिवासी आहे, जो तिथला मूळ भूमिपुत्र आहे, तो मुंबईतून कुठेतरी गायब होतोय, कुठेतरी बाहेर फेकला जातोय. त्याच्याकडे स्वतःचं राहतं घर नाहीये आणि असलं तर ते मोडकीस आलेलं आहे. तो तिथं वर्षानुवर्षे तिथं राहतोय. त्याच्याबद्दल विचार होणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकडे राहायला कागदपत्र आहेत. त्याच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. कागज नहीं दिखाएंगे म्हणणारी लोक, ती दमदाटी करून, दादागिरीने स्वतःचे स्वतंत्र तिथे त्यांनी वोट बँक्स बनवलेले आहेत. बाहेरून आलेल्या लोकांना तिथे आधार कार्डापासून तर ते रेशन कार्डपर्यंत सगळं काही प्रोव्हाइड होतं. आणि त्यांची तिथे डेव्हलपमेंट होत असताना कुठेतरी मूळ तिथला जो रहिवासी आहे त्याच्यावर अन्याय होतोय, त्याच्यावर कुठेतरी अत्याचार होतोय आणि ह्या परिस्थितीमध्ये त्यांचं पुनर्वसन होणं, त्यांचा पुनर्विकास होणं खूप गरजेचं आहे. या पुनर्विकासासाठी एक प्रोजेक्ट, एक योजना सरकारने आणली आणि त्याला बीडीडी पुनर्विकास योजना म्हटलं गेलं. म्हणजे बीडीडी नेमकं काय आहे? तर 1920 ते 1930च्या दरम्यान जेव्हा गिरणी कामगारांना राहण्यासाठी 160 ते 270 स्क्वेअर फूट पर्यंतच्या जागा त्यांना देण्यात आल्या. एका सरळ रेषेमध्ये एक स्ट्रक्चर उभारलं गेलं, ज्याला चाळ म्हणून संबोधलं गेलं आणि चॉल कल्चर, ही चाळ संस्कृती आपल्याला खूप चांगली माहिती आहे, जी आता लोप पावत आहे, लुप्त होत आहे. या चाळीमध्ये खुराड्यासारख्या घरामध्ये राहणारी ती लोक, ती गिरणी कामगार, पुढे गिरण्या बंद झाल्या, त्यांच्यावर काय बितली, लालबाग परळसारख्या चित्रपटांमधून आपण त्याची एक थोडीशी कल्पना घेऊ शकतो. गिरणी कामगारांच्या जीवनावर प्रचंड प्रमाणात साहित्य निर्मिती झालेली आहे. अत्यंत दुःखातून, क्लेशातून ती लोक गेलेली आहेत. पुढे मुंबईच्या गुन्हेगारीपर्यंत त्या गोष्टीला जोडण्यात आलं, की बाबा बेरोजगारी, गरिबी या सगळ्या गोष्टींमुळे ते पिळल्या गेलेली जी जनता आहे आणि आजही ती लोक त्या याच्यामध्ये राहत आहेत. त्याच परिस्थितीमध्ये राहत आहेत. या बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या पुनर्विकास योजनेमध्ये सर्वप्रथम पुनर्विकासासाठी त्या जीर्ण झालेल्या, ज्या राहण्यासाठी आज उपयुक्त नाहीत, त्या कधीही पडू शकतात, अशा 100 वर्षाहून अधिक काळात लोटलेल्या त्या जुन्या चाळी पाडण्यात येतील. आणि त्या पाडल्यानंतर तात्पुरत्या रहिवासाची योजना सुद्धा, तिचे सुविधा सुद्धा तिथे केल्या जाईल त्या लोकांसाठी, जी लोक त्या चाळीमध्ये, जे तिथले मूळ मालक आहेत, जे तिथले भूमिपुत्र आहेत, त्या लोकांसाठी. आणि त्यानंतर तिथे 500 स्क्वेअर फूट पर्यंत सदनिका म्हणजे फ्लॅट, ज्या बेडरूम अटॅच बाथरूम 2 BHK 500 स्क्वेअर फूट, आणि मुंबईसारख्या ठिकाणी 500 स्क्वेअर फूट म्हणजे लक्झरी आहे. आपल्या लोकांना माहिती असेल, याची कल्पना असेल. तर अशा पद्धतीच्या सदनिका, अशा पद्धतीचे फ्लॅट्स तिथे बनवण्यात येत आहेत. मग ही बोलायचीच कडीन बोलायचाच भात आहे का? तर नाही. 556 सदनिका अशा पद्धतीच्या बनून पूर्ण झालेल्या आहेत. नायगाव, वरळी आणि NM जोशी मार्ग या ठिकाणच्या सदनिका पाडून तिथे बीडीडी रिडेव्हलपमेंटचं काम झपाट्यानं सुरू आहे. आणि ह्या कामामध्ये त्याच्यातून काय फायदा होईल? तर पहिली गोष्ट म्हणजे तिथल्या मूळ भूमिपुत्रांना, ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत, म्हणजे हम कागद नाही दिखाएंगे वाल्यांसाठी नाही, पण ज्यांच्याकडे कागद आहेत, जे तिथं मूळ रहिवासी आहेत आणि जे कित्येक वर्ष आहेत, ज्यांच्याकडे त्याचे दाखले आहेत, अशा लोकांना तिथे राहण्याची जागा मिळेल, जीवनमान उंचावेल, त्यांचा स्वाभिमान उंचावेल. एक ज्याला म्हणतो एक आशा, एक चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण होईल. आणि यात ज्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो, ही खरी डेव्हलपमेंट, की बाबा त्यांना स्वतःचं स्वतंत्र राहतं घर तिथं त्यांना मिळालेलं आहे. आणि एक सामाजिक सलोख्याच्या दृष्टिकोनातून सर्व लोक तिथे जे पहिले पूर्वी राहायचे, तेही त्यांचंच आता तिथे पुनर्वसन होणार. आणि ह्या ज्या बाकीच्या इतर समस्या आहेत, ह्या घुसखोरीच्या समस्या असतील किंवा कागज नाही दिखाएंगे वाल्यांच्या समस्या असतील किंवा इतरही ज्या स्लम मधल्या ज्या बेसिक समस्या आहेत, जे बेसिक गोंधळ आहे, तो कमी होण्यास त्याच्यातून एक फायदा होईल. आता या योजनांमध्ये कोणी पुढाकार घेतला किंवा कोणी ह्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन केलं? तर अगेन, जेव्हा
एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री होते आणि नगर विकास मंत्री ते मुख्यमंत्रीचा हा जो प्रवास झाला त्यांचा, त्यामध्ये या कामाला सर्वात जास्त गती आली, चालना मिळाली. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांनी ह्या कामाला गती देण्यासाठी म्हाडा, राज्य सरकार आणि BDD पुनर्विकासाच्या संदर्भातल्या ज्या यंत्रणा आहेत, यांच्यामध्ये समन्वय साधला. समन्वय साधून यांच्यामध्ये एक कामाला गती मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि अ, एवढंच नव्हे तर त्या ज्या 160 ते 270 पर्यंतच्या ज्या त्यांच्या स्क्वेअर फीटच्या त्यांच्या चौरस फुटाच्या ज्या मर्यादा होत्या, परत त्यांचा पुनर्विकास करताना ते 500 स्क्वेअर फूट पर्यंत व्हाव्या यासाठी एकनाथ शिंदेंनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. प्रस्थापितांना पुनर्प्रस्थापित करण्याचं काम, जे तिथे विस्थापित होण्याच्या मार्गावर होते. तर ही झाली एक डेव्हलपमेंट, हे झालं एक सबस्टॅन्शियल वर्क, हे झालंय खरं-खुरं वास्तविक काम. हा दिसता विकास जर का आपल्यासमोर आपण बघत असू किंवा आपल्याला बघायचा असेल आणि त्याला सोबत मराठी माणूस, हिंदुत्व या सगळ्या गोष्टी घेऊन जर का आपल्याला विकास साधायचा असेल, या घुसखोरांच्या समस्या, या अ, बांगलादेशी घुसखोरांच्या समस्या, या स्लममधल्या ज्या समस्या आहेत, ज्या झोपडपट्ट्यांमधल्या समस्या आहेत, या समस्यांवर जर का आपल्याला तोडगा बघायचा असेल, तोडगा काढायचा असेल, तर आपल्याला अशा नेतृत्वांना, अशा लोकांना आपल्याला पुढे करावं लागेल. अशा नेतृत्वाला आपल्याला बघावं लागेल. अशा नेतृत्वाचा आपल्याला विचार करावा लागेल, ज्या नेतृत्वाकडे या प्रश्नांची खरी-खुरी उत्तरं आहेत. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.